दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री दत्त छाया या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना प्रेमाने जय गुरुदेव दत्त. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या या पवित्र प्रवासात आपण आता 10वा अध्याय सुरू करत आहोत. मागच्या म्हणजे 9व्या अध्यायात आपण श्रीपाद श्री वल्लभांनी परिटाला म्हणजेच रजक वरदान देऊन त्याला भविष्य काळात राजा होण्याचा आशीर्वाद कसा दिला हे पाहिले. आता नामधारकाला सिद्ध मुनी विचारतात, ज्या श्रीपाद श्री वल्लभांनी साध्या माणसाला राजा बनवण्याचे सामर्थ्य दाखवले, त्यांनी आपली मुख्य कर्मभूमी कोणती निवडली? आणि याच प्रश्नाची कहाणी आज आपल्याला कळणार आहे. आज आपण श्रीपाद श्री वल्लभांचे परम पवित्र निवासस्थान असलेल्या कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य जाणून घेणार आहोत. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 10वा. कुरवपूर क्षेत्र महिमा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्ध मुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेले नाहीत, ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत. परंतु पुढे असेही सांगतात की श्री दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध मुनी म्हणाले, अरे, श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे, श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्री रामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुला माहीत आहे ना? सृष्टिकर्म अव्याहत परमब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योग बळाने विविध काळी अवतार घेतले आहेत, हे लक्षात घे. गुरु भक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत. भक्ताने हाक मारतात त्याच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल्य असतात, ते भक्तांसाठी कसे प्रकट होतात, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्री गुरूंवर नितांत श्रद्धा व भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला. जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रेस जाईन व 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत, अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी
भक्तांचे कैवारी कुरवपुरवासी श्री गुरुदेव श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले, परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्या बरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात, माझे अंतकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग श्रीपाद गुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतदेहावर चिटकवले व मंत्र म्हणून सर्व अंगावरती विभूती लावली. त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्या सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते. पण त्याच वेळी येथे एक धिप्पाड तपस्वी झाले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्व अंगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खडग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्री गुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकांचे मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्री गुरूंची पुढील चरित्र कथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कुरवपुर क्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10वा इथेच समाप्त होतो. हा अध्याय तुम्हाला श्रवण करून कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.